नमस्कार. डायव्हर्सिफाईड माइंड्समध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मनाचे विविधीकरण या चॅनलमध्ये मी गेले 2 एपिसोड्स माझे फक्त प्रवचन होते आणि त्याचं कारण अर्थात सगळ्यांना माहिती आहे की कोरोनामुळे आलेली जी जागतिक बाधा आहे ती. तो माझा एक जो छंद आहे सायकल चालवण्याचा किंवा फिरण्याचा तो मी करू शकत नाही आहे. माझा जो संगीताचा छंद आहे तो मी चालू ठेवलेला आहे आणि माझा रियाज चालू आहे त्या दिशेने. ब्लॉग टाकण्यात उशीर होतो त्याचं कारण असं आहे की मी upgrad.com ही जी वेबसाईट आहे त्याच्यामधनं IIT या संस्थेचा एक कोर्स करतो आहे, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. माझी मूळ डिग्री ही स्टॅटिस्टिक्सची आहे. MSc स्टॅटिस्टिक्स मी 2004मध्ये जेव्हा पूर्ण केलं तेव्हा आमच्या वेळेला हे मोठे मोठे सॉफ्टवेअर नव्हते, संगणकही नव्हते. 40 मुलांमागे एक संगणक असं गणित असायचं. त्याच्यानंतर मी 16 वर्ष जवळपास ॲनालिटिक्स क्षेत्रात आहे. तर आत्ता हे नवीन नवीन सॉफ्टवेअर झाल्यामुळे हे नवीन नवीन सॉफ्टवेअर्स ते शिकायला मिळतात. ते तसेही आम्ही नोकरीवरनं शिकतच गेलो, पण एक वेगळा अनुभव मिळतो. आपली जी नोकरी आहे त्याच्यापेक्षा एखाद्या वेगळ्या विभागात, वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जर का काही पाहिजे असेल तर मग ती शिकण्याची एक संधी upgrad.com द्वारे मला मिळाली. कोर्समध्ये काय कमी आहे, काय चांगलं आहे हे मी तुम्हाला नंतर एका विस्तृत एपिसोडमध्ये सांगेन. पण upgrad.com म्हणा किंवा बाकी ओपन युनिव्हर्सिटीज म्हणा, असे असंख्य कोर्सेस आहेत आणि लॉकडाऊनचा तुम्ही फायदा घेऊन तुम्ही असे कोर्सेस करू शकता. आजचा विषय हा अर्बन नक्सल्स याच्यावरती आहे आणि अर्बन नक्सल्स याचं वर्णन श्री भाऊ तोरसेकर हे जे मार्मिकचे माजी संपादक होते आणि अनेक वृत्तपत्र यांच्या संपादकीय पदावरती होते. तर त्यांचा जो एक यूट्यूब चॅनल आहे प्रतिपक्ष, जवळपास 15 का 16 ऑगस्टच्या वेळेला यांनी अर्बन नक्सल्स या विषयावरती एक प्रतिपक्ष चॅनलवरती एक भाषण केलं होतं आणि त्याचं वर्णन जे त्यांनी केलं होतं की हा देशद्रोहाचा एक विषाणू आहे जो अर्बन नक्सल्स तुमच्या मनात टाकतात. तर हा विषाणू टाकण्याची एक पद्धत निराळी आहे आणि निरनिराळ्या पद्धतीने हा विषाणू तुमच्या मनात टाकला जातो. कोणी थेट सोशल मीडियावरती डायरेक्ट सरकारवरती टीका करतो, तर कोणी अजून काही करतं, हिंसा करतात. पण विषाणू टाकून त्यांचा हेतू तोच असतो की तुम्ही सरकारच्या विरुद्ध हिंसा कराल. तर अशाच अर्बन नक्सल्सबद्दल आणि अशाच एक अर्बन नक्सल पद्धतीबद्दल मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहेत. बघत रहा डायव्हर्सिफाईड माइंड्स, मनाचे विविधीकरण. त्याच्या आधी मी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज गणेश चतुर्थी आहे आणि बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळो आणि आपण जे जगात हे चाललं आहे कोरोना विषाणूचं जो सध्या संक्रमण आणि त्याच्याने जी आलेली जागतिक बाधा आहे ती लवकरात लवकर दूर व्हावी आणि जग पूर्ववत व्हावं या इच्छेने तुम्ही बघत राहा डायव्हर्सिफाईड माइंड्स. तर आजचा विषय जसं की भाऊ तोरसेकरांचा जो व्लॉग होता अर्बन नक्सल्स, तर अर्बन नक्सल्सचा विषाणू पसरवण्याची पद्धत आहे. त्या विषाणूला सुद्धा मी एक नवीन नाव दिलं आहे. त्याचं नाव आहे स्वयंशत्रू. स्वयंशत्रू हा विषाणू तुम्हाला सारखा आत्महत्येच्या दिशेने घेऊन जातो अशातला भाग नाही, पण एक प्रकारचं विष तुमच्या डोक्यात भरवतो. ते विष तुम्हाला सरकारच्या विरोधी काहीतरी हिंसक किंवा अनैतिक कार्य करायला एक मार्गदर्शन देतो. आता त्याच सुमारास एक व्हॉट्सॲपवरती एक संदेश आला आणि व्हॉट्सॲपचा संदेश होता की जगभरात कोरोना विषाणू पसरला आहे आणि कोरोना विषाणू पसरला आहे त्यामुळे या जवळपास जगातली 50% लोकसंख्या किंवा अधिक लोकसंख्या ही घरी आहे. 400 कोटीच्या आसपास लोकसंख्या घरी आहे. तर परदेशी कंपन्यांनी काय केलं, वर्क फ्रॉम होम नावाखाली घरून लोकांकडनं काम करून घेतले, त्यांना सवलती दिल्या आणि या सवलती देऊन त्यांचे खर्च कमी केले. आणि त्या उलट भारतीय कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम तर दिलं, ते शनिवार रविवारी सुद्धा काम करून घेतलं, मीटिंग्स ठेवले, कॉल्स ठेवले
इतकं काम करून घेतलं आणि इतकं करून त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांची कपात केली. पहिल्यांदा मीटिंग्स कॉल्स हा जो प्रकार आला हा परदेशी कंपन्यांमधनंच आला. कॉलवरती कॉन्फरन्स कॉल करणे हा केवळ आणि केवळ परदेशी कंपन्यांचाच एक भाग आहे. भारतीय कंपन्यांमध्ये हे कॉल्स कधीच नव्हते. मीटिंग्स प्रत्यक्ष फेस टू फेस ज्याला आपण म्हणतो तसे होत होते. आणि भारतीय कंपन्या अजूनही बऱ्याच वेळा हे फेस टू फेस मीटिंग्सवरतीच कामं करतात. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग खूप कमी चालते हे मला तरी नक्की माहिती आहे. आणि कॉल्सचा जो हा प्रकार आहे, शनिवारचा म्हणा रविवारचा म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमची एखादी प्रोसेस चालू असते किंवा एखादं काम असतं जे शनिवार रविवारी सुद्धा चालू राहायला पाहिजे, त्याच वेळेला हे कॉल्स आणि मीटिंग्स हे शनिवार आणि रविवारी घेतले जातात. ही पहिली गोष्ट जी चुकीची सांगितली गेलेली आहे. दुसरी गोष्ट अशी चुकीची सांगितली गेली आहे की परदेशी कंपन्यांनी लोकांची कपातच केली नाही. परदेशी कंपन्यांनी लोकांची कपात केलेली आहे. अमेरिकेत जर का बघाल तर भरपूर लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. जोपर्यंत तुम्ही अमेरिकेचे नागरिक नाहीत आणि एकदा नोकरी गेल्यावरती तुम्हाला अमेरिकेत हे जर का तुमचं H1B हा जर विसा आहे की अमुक काळ जर का तुम्ही H1B विजावरती जर का तुम्ही बिनवेतन असाल तर तुम्हाला लगेच अमेरिका सोडावी लागते. परदेशी कंपन्यांनी लोकांची कपात केली नाही हे संबंध चूक आहे. लिहिणारा आधी मला वाटलं की परदेशात असलेल्या वस्तुस्थितीपासून तो अलिप्त आहे, पण नंतर असं मी त्याचं विश्लेषण करत गेलो तर मला लक्षात आलं की हा मनुष्य याचा काहीतरी राजकीय हेतू आहे. कारण जगभरात जर का बघितलं तर तेलची खपत कमी झाली आहे, त्यामुळे तेलचं उत्पादन कमी झालं आहे. घेतलं तर कच्च्या तेलाच्या क्षेत्रामध्ये 100 कोटी लोक आजवर जगभरात बेरोजगार झाले आहेत. हे या माणसाला कसं कळलं नाही? आता काही ते 100 कोटी भारतातनं येतील का? नाही, जग विभिन्न देशातनं येतीलच. तर सांगायचं तात्पर्य हे की अशी चुकीची बातमी देऊन तुमच्या मनात भारताविरुद्ध ही एक प्रकारची मनोवृत्ती ते हे लोक निर्माण करायचा प्रयत्न करतात. आणि अशा मनोवृत्तींना बळी पडू नये हीच माझी तमाम देशवासियांना विनंती आहे. आपल्याला मिळालेला संदेश हा आपण नीट तपासून बघावा. त्याच्यात हेतू काय आहे त्याचं विश्लेषण करावं आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायचा का नाही हे तुम्ही ठरवा. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. वर्क फ्रॉम होम ठीक आहे, हो, घरून काम करता येतं, बऱ्याच लोकांना करता येतं. पण जगात बऱ्याचशा गोष्टी आहेत जे घरून काम करून चालत नाहीत. उदाहरणार्थ जर एखादा कारखाना असेल ज्याच्यात माल तयार होत असेल, तो जर माल तयार नाही झाला तर तो माल विकला पण जाऊ शकणार नाही. आणि जर का माल विकला जाऊ शकणार नाही तर त्या कारखाना चालणार कसा? ही एक ज्याला आपण इंग्रजीत कॉमन सेन्स म्हणतो, ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे कारखाने किती महिने कर्मचाऱ्यांना असेच ठेवतील रोजगारावर? जास्तीत जास्त 3 का 4 महिने. कारण जेवढं आपल्याला कॅपिटल लागतं, साधारणतः कुठलीही कंपनी आपल्याला जे भांडवल लागतं त्या भांडवलाचा 1 वर्षाचा साठा साधारणतः करून ठेवते. त्याच्यावरती ती साठा करत नाही, कुठलीही कंपनी करत नाही. बऱ्याचशा कंपन्या त्याच्याहीपेक्षा कमी करतात आणि त्यांचा जो लागणारा जो साठा, खरा साठा जो आहे भांडवलाचा, आणि त्यांनी जो बाजूला ठेवलेला जो साठा आहे भांडवलाचा, त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो आणि म्हणून कंपन्या बंद पडतात. तर सांगण्याचं तात्पर्य हे की जर का असं जर चालत राहिलं तर नक्कीच कंपन्या आणि जगभरात पूर्ण बाधा होईल. आणि जगभरात ही जी जगबुडी जी आली आहे ती येईलच. पण त्याला काय भारत एकमेव हे नाही आहे बळी. जगातले सगळे देश याला बळी पडतील. आणि जगातले एकदा सगळे देश याला बळी पडायला लागले तर मग कोणाचंच काहीच खरं नाही आहे. तर
तुमच्या मनात भारताबद्दल ही चुकीची भावना पसरवणारे हे अर्बन नक्षल समाज जो आहे त्यांचा तुम्ही कट्टर विरोध करा. आणि हे मी तुम्हाला या व्लॉगवरती सांगणार आहे. या व्लॉगकरता मी भाऊ तोरसेकरांना मी धन्यवाद करीन आणि त्यांची मी क्षमासुद्धा मागीन, कारण मी कदाचित त्यांची नक्कल करतो आहे. मी जर का त्यांची नक्कल केली असेल तर मी क्षमस्व आहे. पण तुमचा विषय हा पुढे अर्बन नक्षल कसे काय करतात त्यांचं काम हे मला सांगायचं होतं आणि हे मी सांगून राहणार. तर व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर का माझे विचार पटत असतील तर लाईक करा आणि शेअर करा. आणि लक्षात ठेवा, यांच्या संगतीत येऊ नका किंवा यांच्या जे दुष्प्रचाराखाली किंवा यांच्या भडकाऊ भाषणांखाली तुम्ही येऊ नका. नैतिक आहे ते करा, अनैतिकतेच्या वाटेला जाऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.